सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कर्ली आणि कालावल्या दोन खाडीमधून वाळू उत्खनन केलं जातं। गेल्या वर्षभरामध्ये आपण साधारण 2,91,00,000 इतक्या रकमेचे वाळूचे लिलाव करून त्यांना आपण परवानगी दिले होते। कर्लीमध्ये 24 परवानगी दिले होते आणि कालावलमध्ये 31 परवानगी दिले होते। असे एकूण 55 लोकांना परवानगी आपण दिले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण इतक्या रकमेचे वाळू आपण त्यांना काढायला परवानगी दिली किंवा ते पैसे वसूल केले होते। काही ठिकाणी अनधिकृत बांधकामासाठी वाळू वापरली जाते। ती वाळूच्या गाड्या तपासणी आपण करत असतो। वर्षभरामध्ये आपण साधारण वेंगुर्ला तहसीलदारांनी साधारण 64 गाड्यावरती कारवाई केलेली आहे। सावंतवाडीच्या तहसीलने कारवाई केली आहे, वालवंच्या तहसीलने कारवाई केली आहे। मी स्वतःही रात्रीच्या फिरून काही गाड्यावर कारवाई केलेली आहे। त्यामुळे अनधिकृत वाळूवरती जे आपण कारवाई करत नाही असे होत नाही, आपण कारवाई करत असतो। आता जी बातमी लागली आहे कोकण 7मध्ये त्या अनुषंगाने आता मी पाहणी करायला सांगितले आहे आणि त्याच्यावर पण कारवाई केली जाईल जर हवं असतील तर। पण साधारण 9 जूनपासून आपले वाळू उत्खनन करणं बंद केलेलं आहे। जर आपल्याला काय लक्षात असाल तर आमच्या प्रशासनाने जसं आणाव्या गोष्टी अशा त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई केली जाईल। धन्यवाद।